किड्या कमाल झाली कमाल. काय कमाल झाली डार्लिंग? अरे मी समजत होतो त्यापेक्षा एक पाऊल पुढेच निघाली ईशान आहे. आता काय केलं तिने? आणि सोसायटीमध्ये ते गणेश उत्सव असतो ना दरवर्षी. हा. तर यावेळेला राधिका म्हणत होती काहीतरी आपण उत्सव नको साजरा करूया, ते सगळे पैसे डोनेट करून टाकूया. त्या विरोधात राधिका बरोबर भांडायला गेली ती. काय सांगतोस का यार? फॅन्टॅस्टिक. अरे यार बाकी काही म्हण, मामाकडनं ना शण्या भांडायला मात्र शिकली. हा. मम्माचा काय संबंध? उगीच काहीतरी बोलू नकोस. ती तिची इंडिपेंडेंट खेळतीये. तू बघ आता पुढे काय काय करते. अच्छा मग बेस्ट आहे यार. पण मला कळत नाहीये की सनाया एवढी कॉन्फिडंट कशी झाली? अरे आयुष्यात गुरु कसा मिळतोय आपल्याला त्याच्यावर डिपेंड असतं ना ते. तिला मी मिळालोय त्यामुळे खरं तर माझीच ट्रिक आता सक्सेसफुल झाली आहे. अरे तू काय ट्रेनिंग सेंटर ओपन केलंय का? हा, लिडरशिपचं? मला पण शिकव ना यार, मला पण सांग ना ट्रिक काय आहे ते. केड्या पोहायला शिकवायचं असेल ना एखाद्याला, हा, तर त्याच्या कमरेला बांधलेला दोर आधी सोडावा लागतो. मी तेच केलं. दोर सोडावा लागतो म्हणजे? आतापर्यंत सगळं मम्माचं ऐकत होती ना, तिच्या पदराआड लपून. माझा काहीच संबंध नव्हता. ती मम्मा गेली पुण्याला, त्यामुळे तिला पट्टी पडवणाऱ्यांचे सगळ्यांचे दोर मी कापून टाकले. त्यामुळे आता ती फक्त माझं ऐकते. गुरु क्या बात है यार. अरे तुझ्या इतकं डोकं ना पुढलाच नाहीये. तू काय पण करू शकतो यार, काय पण करू शकतो. तू ना लवकर लवकर मोठा हो, खूप पैसे कमव आणि मला पण दे प्लीज प्लीज. केड्या डोंट वरी. मधल्या काळात मला ज्यांनी ज्यांनी हेल्प केली ना त्या सगळ्यांचं भलं करणार आहे मी. माझ्या हाती शनाया नावाचं एक हत्यार सापडलंय राधिकाच्या विरोधात. आता तिच्या आयुष्यामध्ये एकच मोटिव्ह आहे. राधिका मसाले कंपनीला संपवायचं आणि त्या जागी शनाया मसाले हे नाव लावायचं. येस येस येस. आणि तू बघच हे ती करेलच लवकर. हा करणारच करणारच. शनिया तू का आलीस इथे? का आलीस म्हणजे? किती वेळा सांगू तुला, मी पण इथे घर विकत घेतलंय. आता मी पण सोसायटीची मेंबर आहे. मला माहिती आहे की काहून आली इथे. सगळ्यांना त्रास द्यायला, प्रॉब्लेम करायला. नाही तर काय, काही कळतं का या मंडळातलं? उगाच चालली आहे. अगं कुठे काम केलंस का आयुष्यात? बघ शनया, इथे अगदी गंभीर विषयावर आता चर्चा चालू आहे. हा, त्यामुळे तू जा इथून. सोसायटीची मेंबर म्हणून जे काय असेल ते तुला कळेल नंतर. हा, इंटरनल मीटिंग आहे. इंटरनल मीटिंग आहे का? मग ऑरेंज अंकल आणि आंटी इथे काय करतायत? ते तर इथे राहत नाहीत. मग त्यांचा काय संबंध? संबंध आहे, कारण ते सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. ठीक आहे, मग मी पण तसंच सहभागी होते ना सगळ्या सोसायटीच्या कार्यक्रमांमध्ये. कंटिन्यू करा मीटिंग, माझ्यासाठी थांबू नका प्लीज. हे लोक म्हणतायत की गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने करायचा, म्हणजे काही एंटरटेनमेंटच नाही, मजा नाही, पार्टी नाही, डान्स नाही, काहीच नाही. नुसती मूर्ती आणायची, पूजा करायची आणि विसर्जन करायचं. यात काय अर्थ आहे? हा, काय पॉइंट आहे मग सेलिब्रेट करण्याचा? ए गप्प बैस ग. तुला काय कळतं मंडळातला? मिशी अंकल विसरलात का? गुलमोहर क्वीन साठी मी आणि गुड फॉर नथिंग, आय मीन राधिका नॉमिनेट झालो होतो फायनलिस्ट म्हणून. आणि हेही आठवतंय ना, तू हरली होतीस आणि आमची राधिका जिंकली होती. अहो काका, नको ते कशाला बोलताय मीटिंग मध्ये? आमचा वेळ जातोय. राधिका तुझा निर्णय सांग. माझा निर्णय झालाय. हे मुद्दाम अडवल्यासारखं होतंय. राधिका, तू पण जरा मुलांचा विचार करायला हवास. त्यांना हौस मौज आहे. तू आडकाठी कशाला घालतेस त्यांना गणपती उत्सव साजरा करण्यापासून? एक मिनिट शांत बसा सगळे. मला वाटतं आपण याच्यावर मतदान घेऊया. या बाजूने मत जास्त पडतील त्या निर्णयावर येऊ आपण. चालेल? हा, मी मात्र यंगस्टर्सच्या साइडने. उगाच पैशाची नासाडी कशाला करायची? हाऊस माऊस दरवर्षीची आहे. पुन्हा पुढच्या वर्षी करू शकतो ना आपण समारंभ. आणि मी काय म्हणते, एक वर्ष गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला तर काही बिघडतं का? बट वाय? कारण सगळीकडे दुष्काळी वातावरण आहे आणि अशा वेळी आपण पैसा उडवायचा का? काय
यार सारखा पैसा 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 पैसा. आणि मग एन्जॉयमेंटचं काय? शने तू प्लीज मध्ये बोलू नकोस. तू तुझं एन्जॉय करतेस ना, तेवढं पुरे आहे. इथे बोलू नकोस. शनया, तू मंडळाची सभासद पण नाहीयेस. काय लागतं मेंबरशिप घ्यायला? पैसे. ठीक आहे, माझ्याकडनं तसंही तुम्ही मेंटेनन्स कलेक्ट करता ना, तेव्हा मेंबरशिपचे पैसे घेऊन जा. सिंपल. काय हे टाळ्या काय वाजवताय तुम्ही? हा, का वेळ लागलाय का तुम्हाला? ही मुद्दाम इथे त्रास द्यायला आली आणि तुम्ही टाळ्या काय वाजवताय? एक मिनिट, मला काय कळतं नाही कळत हा पॉइंटच नाही. नाना प्लीज तुम्ही आता वोट घ्या ना. राधिका, याच्याशी वाद घालण्यापेक्षा आपण वोटिंग सुरू करूया. चला. मूर्ख मुलगी आहे, उगाच वाद घाल. तर म्हणतो मीटिंग आटपून टाका आणि निर्णय द्या सरळ सरळ. नाही बाबा, अहो असं करून चालणार नाही. नाहीतर उगाच या सगळ्या लोकांना असं वाटेल की आपण कमकुवत आहोत. त्यापेक्षा आपण वोट करूनच निर्णय घेऊया. ठीक आहे. ज्यांना असं वाटतंय की गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा त्यांनी हात वर करा. 2, 5 आणि 8. तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा उत्सव करावा असं वाटतंय. राधिकाने सांगितलं त्यांनी काहीही फरक पडला नाही. हे बघा काका, हे आम्हालाही पटलं नाहीये. वर्षातनं एकदाच ही मुलं सण साजरा करणार आहेत. उत्साहानं करू देत ना, तरुण आहेत. ठीक आहे. नाही, मला असं वाटत होतं की सांस्कृतिक मंडळाने एक चांगला निर्णय घ्यावा म्हणून मी माझं मत मांडलं. तर मला आता असं दिसतंय की तुम्हा सगळ्यांना तुमच्या स्वार्थापलीकडे दुसरं काही दिसत नाही. काही हरकत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने जसा गणेशोत्सव साजरा करायचा आहे तसा गणेशोत्सव साजरा करा. मी आडकाठी करणार. राधिका तुझेच लोक तुझ्या अगेन्स्ट उभे आहेत. राधिका, तुला म्हणलं नव्हतं मी तुला इथे राहून तर दाखवेनच, पण ह्या इथल्या सगळ्या लोकांना माझ्या साईडने करून दाखवे. घे मिशी, मेंबरशिपचे पैसे कलेक्ट करायला या. बाय. कशाची सुरुवात झाली आहे ते वेळ आल्यानंतर कळेलच. शन्या, बाप्पा तुझ्यासारख्या लोकांना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. एकदा एका कारणासाठी तू लोकांना आपल्या बाजूने केलंस याचा अर्थ असा नाही की तुला सगळ्यांनी स्वीकारलं. बघूया ना तू काय दिवे लावतेस. मी ही इथे तूही बघू. गॅरी, गॅरी, गॅरी. काय 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 खूप मजा आली यार. सॉलिड झाली मीटिंग. काय झालं? असं काय केलंस तू? मी संपवली मीटिंग आणि राधिकाला ना असं टिचकी वाजवून गप करून आली. खूप बस आंटी. आंटी. ओके फाईन, कम इन. शना, हे कोण आहेत सगळे? एक मिनिट थांब, मी सांगते. ओके. 1 for you, 1 for you, 1 1 1 ए for शना, you. पैसे कसले वाटतेस तू यांना? कशासाठी? आणि कसले म्हणजे? अहो, आम्ही शनायाच्या बाजूने वोटिंग केलं ना, म्हणून त्याच्या बदल्यात. ओके, थँक्यू शनाया. थँक्यू मॅम. नो प्रॉब्लेम. सी यू. एन्जॉय. बाय. ए शना, तू काय पैसे कसले वाटते? अशाने सगळे पैसे संपतील का? 500-500 रुपये काय वाटत? रिलॅक्स रिलॅक्स, नाही संपणार पैसे. अरे मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की तुम्ही जर माझ्या साईडने वोट केलं गुड फॉर नथिंगच्या अगेन्स्ट तर मी त्यांना पैसे देईन, म्हणून मी पैसे दिले. अगं तू वेडी आहेस का? तू काहीतरी काय करते? पैसे काय वाटलेस तू? इट्स ओके गॅरी, यू शुड बी प्राऊड या. अरे गुड फॉर नथिंगला मी सगळ्या लोकांसमोर गप करून आली आहे. माझ्या साईडने होते हे सगळे, फक्त ओल्डीज तिच्या साईडने होते. तेवढंच पुरेसं आहे ना तिचं पारडं जड व्हायला. पारडं हे अगं म्हणजे तिची बाजू जड व्हायला त्यांनी सपोर्ट करणं पण पुरेसं आहे. नाही,
तिची बाजू जड कशी असेल? सगळी सोसायटी माझ्या साईडने होती गॅरी, आणि मी त्यांना कमिटमेंट दिली होती ना की मी तुम्हाला पॉकेट मनी देईन, म्हणून मी त्यांना पैसे दिले. ही बेस्ट डील होती. बेस्ट नाही, वर्स्ट डिलेशन आहे ही. तू असे पैसे वाटत बसलीस ते एके दिवशी आपले सगळे पैसे संपतील, आपण बर्बाद होऊ. नाही, बर्बाद तर आता ती राधिका होणार. ती सगळी सोसायटी माझ्या साईडने बोलणार आहे. बघच. तू कोण बर्बाद करणार ग तिला? तुलाच कसा हाकलून देतो ते बघ. नाही गणेशोत्सवात तुझी सगळ्यांसमोर वाट लावली ना तर नाव माझंही लावणार नाही. तुझी सगळी नाटकं सगळ्यांना सांगतो, थांबच. पाहिलंच ना काय केलं त्या पोट्टीनं. राधिकाला कमीपणा यावा यासाठी सारखी धडपडत असते, एक संधी सोडत नाही. इथे आली तेव्हापासून मागे लागली तिच्या. सगळ्यांसमोर तिला 2 झापड लगावायच्या वाटत होत्या. म्हटलं उगीच सगळ्यांसमोर असं काही केलं तर मग ते आपल्यावर शेकेन ना, तुम्हाला त्या साहस होईल ना, म्हणून मग मी गप्प बसले. नाही, मला तरी असं वाटतं की आपण दुर्लक्ष करा. अगं दुर्लक्ष करून कसं चालणार? राधिका, तिच्या वागण्याचा त्रास होतोय तुला, पण तू वरवर बोलतेस. आणि आपण जर असं सोडून दिलं ना तर हे दिवसेंदिवस वाढतच राहणार. पण बाबा, मग आपण काय करू शकतो? माहिती एकदम खात्री पटलीये बरं. ती राधिकाला नीचा दाखवण्यासाठी हे सगळी नौटंकी करत आहे. अगं प्रश्नच नाही, ती मात्र ही शंका नाही आहेत. शनायानं मुद्दाम घडवून आणलंय. होय वसंतराव, शनयानं हे सगळं मुद्दामून घडवून आणलंय. म्हणजे पैसे कसले वाटतेस तू यांना? कशासाठी? आणि कसले म्हणजे? अहो, आम्ही शनायाच्या बाजूने वोटिंग केलं ना, त्याच्या बदल्यात. बापरे, त्या पोट्टीची इथवर मजल गेली. नाही आता जातो आणि तिला जाब विचारतो. नाही नाही बाबा, शांत बाबा. हे सगळं करण्याची काही एक गरज नाही, जाऊ दे ना. राधिका, जाऊ द्या म्हणून चालणार नाही. एकदा का वाळवी लागली ना तर कीड लागत असते, आणि त्या वाळवीकडे दुर्लक्ष केलं तर एक दिवस ती वाळवी घर पोखरून काढते. पण तरी बाबा, मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्याकडे पुरावे नाहीत ना, तोपर्यंत आपण काहीही बोलू नये. तिने त्या मुलांना पैसे दिले याहून वेगळा पुरावा काय पाहिजे? मी या कानाने ऐकलंय ते. इतक्या खालच्या थराला ती जाईल असं वाटलं नव्हतं. मतांसाठी तिनं पैसे वाटलेत त्या मुलांना. तरी मला असं वाटतं की आपण गप्प बसा, या सगळ्यात लक्षच घालू नये. अगं पण राधिका, गप्प बसून कसं चालणार? काहीतरी करायला हवं ना आपण. जाऊ दे ना बाबा, हे सगळं करून काय उपयोग आहे? मला नाही लक्ष द्यायचं या सगळ्यामध्ये. त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करेन तेव्हाच बोलेन. तोपर्यंत काही नाही. तोपर्यंत हे बरे आणि आपण बरे. राधिका, तू त्यांना घाबरलेस? नाही काका, अजिबात नाही. पण तुम्हाला खरं सांगू का, आता मला बरीच कामं आहेत. ऑफिसची कामं आहेत, ती फाईल हरवली त्याचं टेन्शन आहे. मला ना आता त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, माझ्या कामाकडे लक्ष द्यायचं. राधिका मसाले माझं भविष्य आहे आणि मी माझ्या भविष्याकडे लक्ष देईन. परत मला भूतकाळात डोकवायचं नाही. भूतकाळातल्या गोष्टी आणि चुकीची माणसं, या सगळ्या गोष्टींकडे मला आत्ता लक्ष द्यायला वेळ नाही. नाही, बरोबर आहे. खूप दिवसांनी तुझ्यामुळे पोटभर खायला मिळालं. तुला काळजी करू नको, आता तुला रोज असं पोटभर खायला मिळणार आहे बघ. आय ट्रस्ट यू. अरे यार, त्या मामा आणि छनावर बिलकुल विश्वास नाही माझा, पण तुझ्यावर मात्र विश्वास आहे. ट्रस्ट यू. माझाही तुझ्यावर भरोसा आहे किड्या, म्हणूनच हे सगळं चाललंय ना. पण बाई, तुझ्यासाठी आपण काय पण करायला तयार आहे. तू बोल, फक्त काय करायचं बोल. नाही, आता आपल्याला काही करायचं नाही. आता आपल्याला फक्त वाट बघायची. कसली वाट? राधिका मसालेमध्ये मोठा धमाका व्हायचा. धमाका? पण हा धमाका कसा करायचा? आपण काहीच करायचं नाही. आपण फक्त संधीचा फायदा घ्यायचा. आपण वाट बघायची की राधिका मसालेमधून राजवाडे आणि महाडिक आपला हिस्सा कधी काढून घेतील. पण म्हणजे भाई, जर त्यांनी हिस्सा काढून घेतला
तर मग त्यानंतर आपण काय करायचं? आपण विकत घ्यायचंय. ते काय नूडल्स आहेत का विकत घ्यायला? एवढे पैसे कुठून आणायचे आपण? विकत घ्यायचे म्हणजे काय आपण विकत घ्यायचं म्हणाल नाही ना, तेच विकत घेणार आपल्या नावानं. भाई त्या कॉन्फिडन्स, पण ते असं का करतील? त्यांना समजून सांगे ना आम्ही. अरे पण तू त्यांना समजावून सांगशील तर त्यांना कळेल ना की ह्या सगळ्या प्लॅन मध्ये तू पण आहेस, आणि मग राधिकाला पण कळेल, वाट लागेल ना पुन्हा. हो, तिकडे तुला खरंच वाटत असेल या सगळ्याचा विचार मी नसेल केला? अरे मी नाही जाणार आहे बाबा तिथे, मी कशाला जाईन? हो, म्हणजे मला जायचंय. तू पण नाही जाणार. आता हे सगळं मी त्या शनायाच्या खांद्यावर बंदूक ठेवून करणार आहे. ती शनाया नको रे, तिला डोकं आहे का काही, अक्कल आहे का तिला? ती गोंधळ घालेल सगळा. असं काही होणार नाहीये. आता ती काही पूर्वीची शनाया नाही राहिली, कळलं? मी ट्रेन करतोय ना तिला. अब तुम देखते जाओ मैं क्या क्या करता हूं. तू फक्त एक काम कर, कदमवर लक्ष ठेव आणि ऑफिस मध्ये काय काय घडतंय याच्या सगळ्या खबरा मला पोहोचवत जा. बघूया. मॅम, मे आय कम इन? हां, या. आनंद भाऊजी, जेनी स्टोरेज सगळी कपाटं पुन्हा एकदा चेक करूया. कुठून कोणाकडनं चुकून फाईल इकडे तिकडे ठेवली गेली असेल तर चेक केलेलं बरं. येस मॅम, मी बघते. काय काही सांगायचं आहे का? हो हिला. ॲक्च्युली मॅम, आय वॉन्टेड टू इन्व्हाइट यू. हो, मी आम्हाला दोघांना. इन्व्हाइट कुठे? घरी म्हणजे गणपती बसवणार आहोत. अरे वा, छान कल्पना आहे. कोणाची? माझी. ऍक्च्युली ॲक्च्युली म्हणजे बोथ ऑफ अस. म्हणजे माझी होती, मग तिची पण झाली, मग ती बोथ ऑफ असची झाली. म्हणजे इट्स द फर्स्ट इयर ऑफ आवर मॅरेज. दॅट्स वाय आय थॉट की वी थॉट. या आय मीन या बोथ ऑफ अस. आणि कसं आहे ना, मला ना खूप नाही कळत हे सगळं काय करायचं. हो, आणि आईला पण सांगणार होतो मी, पण ते खूप असं लास्ट मिनिट झालं. मग ते उद्याच गणपती येणार आहे, मग ती आईला काही ते जमणार नव्हतं यायला. म्हणजे मम्मीजींना खूप इच्छा होती याची, बट सिन्स लास्ट मिनिट 11th आरला केलं, सो दॅट्स वाय आय वॉज थिंकिंग. तुम्ही असाल ना सोबत, घरात कोणीतरी एक मोठा लागतो. आई पण नसणारच, तुम्ही असाल तर खूप बरं पडेल. ते काय ते गणपती आरती वगैरे काही कळत नाही मला, आणि आरतीमध्ये मला तर फक्त एवढंच कळतं, ते टाळी कशी वाजवायची. मला सुख करतं का अख्खं येत पण नाही. डेफिनेटली मला तर काहीच माहित नाहीये. हो, मग ती सगळी तयारी, सगळं नीट झालं पाहिजे ना. मोदक वगैरे पण खाऊया ना आपण. ये, थँक्यू सो मच मॅम. मी बाकी सगळ्यांना पण सांगितलंय. ठीक आहे. बहिणी, बाप्पा येणार आहे घरी. तू आपलं ऑफिसचे सगळे टेन्शन गायब करणार बघा. म्हणजे मला खात्री आहे, तुम्ही बघा, तो ना म्हणजे काहीतरी जादू करेल. तसंच हो. आनंद भाऊजी, दरवर्षी गणपती येतात, सगळ्यांना भरभरून देऊन निघून जातात, सगळ्यांचं भलं करतात. तसंच होऊ दे. आपल्या कंपनीवरती आलेलं हे बालन दूर होऊ दे, एवढीच बाप्पाकडे इच्छा आहे. बाकी काही नाही. बाप्पानी सगळ्यांना सुखी ठेव. तसंच होणार बघा तुम्ही.
मी सांगतो. होणार मॅम.